व्हेनेझुएलामध्ये 39 सेकंदामध्ये एकामागोमाग एक असे 2 विनाशकारी भूकंप. आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू तर हजारांवर जखमी. पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन. अयोध्येतील राम मंदिरातील चोरी आणि गैरव्यवहार प्रकरणामध्ये FIR दाखल. ट्रस्टच्या तक्रारीनंतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याची माहिती. अज्ञातस्थळी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची भेट. तुम्ही उगाच रेकॉर्ड कर. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती. शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मगरुरी. पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी. कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली. शिवी देणं आणि हत्येची धमकी देणं यात फरक. शिंदेंना सांगा. संजय राऊतांचा पलटवार. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल. संजय पाटलांचं प्रकरण राऊतांवर ढकलण्याचा प्रयत्न. ताई मला सांगा की जेव्हा सामान्य माणूस सुद्धा किंवा कोणीही एकमेकांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देतो तेव्हा ते कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. जर पोलिसांच्या समोर ह्या अशा प्रकारच्या गुन्हे दिले त्याचा रेकॉर्ड प्रूफ आहे. तोंडी नाही आहे, रेकॉर्ड प्रूफ आहे. ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, हे सगळं आहे. अशा वेळी गुन्हा दाखल होऊ शकतो. करायला हवा. भारतामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही दुरुपयोग आजकालचे सत्ताधारी पक्षातली लोक करताना दिसत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज पोलीस यंत्रणांच्या समोर शिवीगाळ करण्यात आली. महिलांच्या वरून पण देखील घाणेरड्या शिवीगाळ करण्यात आली. म्हणजे तो व्हिडिओ ऐकताना देखील प्रत्येक महिलेची मान शरमेने खाली गेली असेल. महाराष्ट्रातलं इतकं ते घाण वक्तव्य सगळं तिथे आपण ऐकलेत. आज आपण बघतोय लोकशाहीमध्ये काम करत असताना नक्की मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने स्वतःहून जाऊन तिथे आज गुन्हा नोंद करणं गरजेचा होता. एकतर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आपल्याकडनं एक वेगळ्या अपेक्षा असतात. आपल्याला लोक आदर्श मानत असतात. आपले फॉलोअर्स आपल्याकडनं शिकत असतात. अशा वेळेस लोकप्रतिनिधींनी स्वतःचा एक वेगळं व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व जगासमोर आणायला हवं. आणि अशा वेळेस जर शिवीगाळ करणारं व्यक्तिमत्व किंवा एखादा खासदार तिथे लोकांना दिसत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यातनं काय धडा घ्यावा. आणि तशी सत्तेची मगरुरी किंवा सत्तेचा माज हा काही आज नवीन आपण बघितलेला असा नाहीये. ह्याच्या आधी आमदार संजय गायकवाड यांनीही ती सत्तेची मगरुरी दाखवलीच होती. संतोष बांगर हे अजून एक नाव घेता येईल. सूरज चव्हाण हे अजून एक नाव घेता येईल. अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की त्यांनी सत्तेची मगरुरी ही वारंवार दाखवलेली आहे, पण त्यांच्यावर कुणावरही काहीही कारवाई होताना आपण बघितली नाही. आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधीच हे टीव्हीवरती आपण बघतोय की एकमेकांना मारहाण करतायत, शिवीगाळ करतायत, मारून टाकण्याच्या गोष्टी करतायत, त्यांच्यावर काही होत नाहीये. सरळ सरळ पोलीस यंत्रणेला चॅलेंज केलं जातं की तुम्हाला वाटेल त्याला सांगा, आमचं काही होत नाही. एवढं सगळं सांगितलं जात असतानाही त्यांच्यावर जेव्हा कारवाई होत नाही तेव्हा यांचे समर्थक महिलांवरती अत्याचार करणारच, महिलांचा रेप करणारच, गुंडागिरी करणारच, रेप झाला तिथे मर्डर करणारच. कारण जिथे नेतेच असे आहेत त्यांचे कार्यकर्त्यांकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार हो. शेवटी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी असले हे जे सत्तेचे मुजोर म्हणावे, खासदार, आमदार जे आज आपण बघतो आहेत, हे महाराष्ट्राचं संपूर्ण जो एक आगळं वेगळं आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्व आहे किंवा आपल्याला परंपरा राहिलेली याची नक्कीच नामुष्की आहे. खरं लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये आपण बघितलेले अनेक महाराष्ट्रातल्या लोकांनी तिथे जाऊन आपला प्रभाव तिथे मांडलेला आहे, जिथे त्याच्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील आपल्याला. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून किंवा शरद पवार साहेब असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, अशी कितीतरी आपल्याला नावं घेता येतील की ते आदर्श म्हणून ते आपल्याला आज आपण लोक त्यांच्याकडे बघतायत.
त्यांच्याकडनं अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्यात. आणि आजचे खासदार आपण जर बघितले की यांना सत्तेची किती मगरुरी आहे की ते सरळ सरळ जर मारून टाकण्याच्या धमक्या देत असतील, तर मला अपेक्षित आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सरळ सरळ यांच्यावर गुन्हा नोंद करायला हवा. अन्यथा हा महाराष्ट्रातल्या जनतेला चुकीचा मेसेज जाईल आणि तो जाऊ द्यायचा नसेल. गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर कारवाई होणं अपेक्षित आहे. खरंय. जर इथं पत्रकारच सुरक्षित नसेल, त्याला संरक्षण नसेल, तर सामान्य माणसाचं काय हा प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो. आणि मग प्रश्न कोणी विचारायचा? डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे येतोय. कदाचित अशाच पद्धतीनं जर बोलायला लागले तर मला बडे मुद्दे चिलखत घालून करावं लागेल, बुलेट प्रूफ जॅकेट घ्यावं लागेल. कदाचित माझ्या मागे सुद्धा लोक प्रत्येक पत्रकाराच्या मागे असं बॉडीगार्ड वगैरे आणि हे संरक्षणाच्या माध्यमातून मग मी विचारू का आता प्रश्न, असं करून करावं लागेल. आम्ही लोकशाहीत हे कमावलं? या माणसावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही? विलासजी, सगळ्यात प्रथम आमच्या पक्षाचे खासदार संजय दिनामामा पाटलांच्या वक्तव्याचं जे वक्तव्य पत्रकारांवर केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांच्याकडून घडलं. त्याच्याबद्दल त्यांनी सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पण दिलगिरी व्यक्त केली, आमच्याकडे पण केली. मी आमच्या पक्षातर्फे महाराष्ट्रापर्यंत काय आली नाही सर अजून? महाराष्ट्रापर्यंत काय आली नाही, आमच्यापर्यंत काय आली नाही अजून? विलासजी, येईल. महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचं, माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आपल्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो की जे काही घडलं ते चुकीचं आहे आणि असं घडायला नको होतं, पण ते दुर्दैवाने ते घडलेलं आहे आणि त्याची माफी मागणं हे माझं पहिलं काम. नाही सर, तुम्ही माफी कशाला मागताय हो? तुमचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही रोज येता, तुम्ही रोज बोलता, आजपर्यंत तुमचा शब्द कधी इकडचा इकडे जात नाही हो. नाही विलासजी, काय आहे की तुम्ही पण सत्तेत आहात, तुम्हाला पण सत्तेची कवच कुंडल आहे. नाही, आहेत ना, सत्तेची कवच कुंडलं आहेत. मला आता जस्ट फक्त ह्याच मुद्द्यावर मला बोलायचं आहे की आता सांगण्यात आलं की बाबा ते 3 दिवसापूर्वी वेगळी भाषा वापरत होते, आता एका दिवसात वेगळी भाषा वापरली. कारण 3 दिवसापूर्वी त्यावेळी हा प्रकार नव्हता. कारण जे उभाटाचे जे संजय राऊत आहेत, त्या संजय राऊतांची भाषा, अरविंद सावंतांची भाषा ही संजय दिनामामा पाटलांबद्दल तशी भाषा नव्हती. जी भाषा संजय राऊतांकडून आली ही भाषा ज्यावेळी यायला लागली की घरात घुसून मारा, घरात त्यांना तुडवा, त्यांची घरं फोडा, आत घुसा, मी इकडे बसलोय, वेगवेगळ्या शिव्या पत्रकारांसमोर देण्यात आल्या. हा जो कारभार सगळा चालू होता त्याच्यानंतर मग त्या संजय राऊतांचं काय करायचं ते तुम्ही तुमच्या पक्षीय पातळीवर करा ना. सॉफ्ट टार्गेट पत्रकार कशासाठी? पत्रकारांशिवाय कशासाठी? संजय राऊतांनी तुम्हाला हे केलं म्हणून तुम्ही पत्रकारांशिवाय हे काय लॉजिक आहे महाराष्ट्राच्या समोर? नाही, पहिली गोष्ट की हे लॉजिक मी सांगत नाहीये. मी फक्त तुम्हाला तो मुद्दा सांगितला की जे बोलण्यात आलं की सत्तेत आल्यावर असं काही झालं, तर असा काही प्रकार नाही. कारण त्याच्या आधी असं होत नव्हतं. जो प्रकार घडत होता विरोधकांकडून, जी खालची पातळी गाठली जात होती, त्या कुठच्या तरी पातळीचा हा संदर्भ असला पाहिजे असं माझं मत आहे.